आणि आता बातमीपत्रामध्ये आपण घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा। पाहुयात आपला तालुका आपली बातमी। राजापूर तालुक्यातील नाणार आणि सागवे गावातील बॉक्साइट उत्खननाच्या जनसुनावणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे। 7 सप्टेंबरला होणाऱ्या जनसुनावणी विरोधात नाणारमध्ये बैठक घेण्यात आली आहे। ग्रामपंचायतीसह पंचायत समितीनेही उत्खननाविरोधात ठराव केला असून यापूर्वी 2 वेळा जनसुनावणी रद्द झाली आहे। नाफेडनं खरेदी केलेला कांदा परदेशामध्ये पाठवण्याची मागणी येवल्यामधील कांदा उत्पादकांची आहे। दिल्लीला कांदा पाठवायला शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे। अमरावती अग्निकांडानंतर आरोग्य विभागाने 24 तासांमध्येच निर्णय बदललाय। अकोल्याचे उपसंचालक कार्यालय अमरावतीमध्ये हलवण्याचा निर्णय रद्द केलेला आहे। उपसंचालक आठवड्यातून 3 दिवस अमरावतीमध्ये उपस्थित राहतील। समृद्धी महामार्गावरील इगतपुरी बोगदा दुपारी 1 तास बंद केला जाणार आहे। बोगद्यामध्ये अग्निशमन प्रतिबंधक उपाययोजनेचं प्रात्यक्षिक घेतलं जाणार आहे। त्यामुळे नाशिक आणि नागपूरहून मुंबईकडे जाणारी वाहतूक जुन्या मुंबई आग्रा महामार्गावरून वळवली जाणार आहे। वाशिमच्या जय गजानन खासगी कृषी बाजाराचा परवाना कायमचा रद्द झालाय। शेतमालाच्या वजनामध्ये तफावत आढळल्याच्या तक्रारीनंतर नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणात पणन संचालकांनी ही कारवाई केली। या आता बाजाराला शेतमालाची खरेदी विक्री किंवा लिलाव करता येणार नाहीये। गोंदियामधील इर्री इथल्या झुडपी जंगलामध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली आहे। 12 जणांना पकडलेलं आहे आणि 3 पसार झालेले आहेत। त्यांचा शोध केला जातोय। कारवाईमध्ये 12,04,550 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। अकोल्यामधल्या प्रसिद्ध गोरक्षण रोडच्या राजाचं ढोल ताशांच्या गजरामध्ये थाटामाटात आगमन झालं। बाप्पाच्या स्वागतासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी होती। कार्यकर्त्यांनी शिस्त राखत मिरवणूक सुरळीतपणे पार पाडली। बाप्पाच्या आगमनामुळे भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असल्यामुळे आता मावळामधील गणपती मूर्तिकारांच्या कारखान्यामध्ये लगबग पाहायला मिळते। बाप्पाच्या मूर्तींवर अखेरचा हात फिरवला जातोय आणि मूर्तिकार अहोरात मेहनत घेत आहेत। पंढरपूर मंदिर समितीनं लाडू प्रसादाच्या दरामध्ये सध्या वाढ न करण्याचा निर्णय घेतलाय। साखरेचे दर वाढत असले तरी 70 ग्रॅमचे 2 लाडू 20 रुपयांनाच मिळणार आहेत। रोज 20 ते 30 हजार लाडवांची विक्री होते। दरवाढ न करण्याची माहिती कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कमी पावसामुळे 97 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे। पाथर्डीमध्ये 41, नगरमध्ये 18, शेवगावमध्ये 11 या टँकर्सकडून पाणी पुरवठा सध्या सुरू आहे। पाणी पुरवठ्याच्या व्यवस्थेवर प्रशासनाचं लक्ष असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय। वाशिमच्या कारंजा, मालेगाव, मंगरुळपीर तालुक्यातील काही भागात पावसानं दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे। त्यामध्ये सोयाबीनवर पानं खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढलाय। त्यामुळे दुहेरी संकट निर्माण झालंय। कृषी विभागानं पाहणी करून तातडीनं उपाययोजना करण्याची गरज आहे। सांगलीमधील वाळवा तालुक्यातील साखराळे ग्रामपंचायतीसमोर शेतकऱ्यांनी आमरण उपोषण पुकारलंय। साखर कारखान्याच्या प्रकल्पाला विस्तारामुळे शेती आणि आरोग्य धोक्यात येणार आहे असा आरोप ग्रामस्थ करतायत। कर्जत जवळच्या उल्हास नदीवरील नव्या श्रीराम पुलाचं उद्घाटन होऊन महिना उलटलेला नसतानाही पुलावर जोड रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत। सुमारे 7 कोटी रुपये खर्चाच्या या कामाच्या गुणवत्तेवर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले। नागपुरातील धंदोलीमधील वसतिगृहातल्या जेवणामध्ये किडे, अळ्या आणि इतर अस्वच्छता आढळून आलेली आहेत। भोजनाच्या गुणवत्तेबद्दल गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून तक्रारी केल्या गेल्या, मात्र तरीही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांच्या पालकांनी केलाय। यासह मेसच्या स्वयंपाकघरात अस्वच्छता असल्याचंही त्यांनी समोर मांडले। पालघरमध्ये 17 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे। प्रियकरासोबत गेल्यानंतर 2 दिवसांनी तिच्या मृत्यूची बातमी समोर आलेली होती। कुटुंबियांनी घातपाताचा आरोप केलेला आहे। पोलिसांनी आता तपास सुरू केला आहे। येरवडा कारागृहातील ओळखीतून सायबर गुन्ह्यांचं जाळं उभारणाऱ्या दोघांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे। शेअर बाजारामध्ये मोठ्या परताव्याचा आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 86 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा या टोळीवर आरोप आहे। सिल्लोड जळगाव महामार्गावर मंगळूर फाट्यावर बैल घोड्यांच्या धोकादायक शर्यती सुरू आहेत। शर्यतीवर जुगार केला जात असल्याचा आरोप आहे। प्राण्यांच्या छळासह अपघातासह धोका सुद्धा वाढलेला आहे। पोलिसांनी तातडीनं कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत। बीडच्या माजलगावमध्ये पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर चोरट्यांनी 2 दुकानांना लक्ष्य केलेलं आहे।
मोबाईल शॉपीच्या छताचे पत्रे कापून 2,91,200 रुपयांचा ऐवज लंपास केलाय. तर शेजारच्या चायनीज रेस्टॉरंटमध्येही चोरीचा प्रयत्न झालाय. सीसीटीव्हीमध्ये चोरटा दिसूनही कारवाई न झाल्यामुळे व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. कल्याण कोळशेवाडीमध्ये एका तरुणानं 4 अल्पवयीन मुलींना 4 ते 5 दिवसांपासून डांबून ठेवलं होतं. लाईव्ह लोकेशन पाठवल्यामुळे मुलींची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांकडून आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे. पालघरमध्ये बंद घरामध्ये एका विवाहित महिलेचा कुजलेल्या अवस्थेतला मृतदेह आढळून आलाय. घराला बाहेरून कुलूप असल्यामुळे महिलेच्या भावासह पोलिसांनी दरवाजा तोडला आणि मृतदेह ताब्यात घेतला. हत्या करून पती फरार झाल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. धाराशिवच्या कळंब तालुक्यातील लोहटा पश्चिम येथे ग्रामसभेदरम्यान तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षाला बेदम मारहाण झाली. रोजगार सेवकाला राजीनामा का दिला असा जाब विचारल्याच्या कारणातून हा प्रकार घडलेला आहे. सीसीटीव्ही तपासून संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. वाशिमच्या जय गजानन खासगी कृषी बाजाराचा परवाना कायमचा रद्द झालाय. शेतमालाच्या वजनामध्ये तफावत आढळल्याच्या तक्रारीनंतर नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणात पणन संचालकांनी ही कारवाई केली आहे. नांदेडच्या सिडको परिसरामध्ये तरुणानं आत्महत्या केलेली आहे. फायनान्स कंपनीच्या वसुलीच्या तगाद्यामुळे त्रास होत असल्यामुळे त्याने व्हिडिओमध्ये सांगितलं आणि त्यानंतर आत्महत्या केली. अपघातामुळे वाहनाचे हप्ते थकल्यामुळे वसुलीसाठी सतत फोन येत असल्याचा आरोप या तरुणानं केला. या प्रकरणात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील केळुणे येथे वृद्ध दाम्पत्याची कुऱ्हाडीनं हत्या करण्यात आलेली आहे. हत्या केल्याप्रकरणात त्यांचा नातू आणि नात सुनेला अटक झाली आहे. हत्येचं कारण अद्याप स्पष्ट नाहीये. पोलिसांकडून या संदर्भातला तपास केला जातोय.